मी गावी येणार आहे हे फक्त मी प्रथमेशला सांगितलं होतं, बाकी कोणाला घरी सांगितलं नव्हतं, कारण मला सरप्राईज द्यायचं होतं. सगळ्यांच्या रिएक्शन पाहायच्या होत्या आणि मी ठरल्याप्रमाणे सगळ्यांच्या रिएक्शन इतकं छान सुंदर गोड होत्या ना, की त्या शब्दात सांगता येण्यासारख्या नव्हत्या. आई झोपली होती, ती पटकन उठली, मला बघून आश्चर्यचकित झाली. "तू मला का नाही सांगितलं? तुझ्या आवडीचं छानसं खाऊ केला असतं." असं ती बोलत होती. पायावरती पाणी वगैरे घातलं असतं. गावाकडे कसं आल्यानंतर पायावरती पाणी वगैरे घालून छान तुकडा वगैरे टाकतात. नंतर तिने ते केलं. परत नंतर गोड मिठीत घेऊन छान छान पापे घेतली. आपण किती मोठं झालं तर आई-वडिलांसाठी आपण लहानच असतो नाही का? आणि मग आई-वडिलांचे दोघांचे आशीर्वाद घेतले आणि तिच्या मिठीत गेल्यानंतर सगळा दिवसभराचा चिमुरडा माझा कुठला कुठे निघून गेला. नातवंडे, मुली घरी आल्यानंतर किती आनंद होत असतो ना प्रत्येक आई-वडिलांना. आणि हेच तर खरं सुख आहे. दादा, वहिनी, काका, काकू सगळेजण येऊन भेटत होते. खूप भारी वाटत होतं आणि ह्यासाठीच ह्या रिएक्शन मला कॅप्चर करायचं होतं. त्यात मला प्रथमेशची फार मदत झाली. तर तुम्हाला इथून पुढे गावाकडचे ब्लॉग पाहायला मिळतील. चॅनलला